सीन काय झालाय, आम्ही दुपारी गेलो गारमेंटला डोंगरावरती आणि तिथं मी ब्लॉग शूट केला मोठा. आय थिंक सो 35 मिनिटाचा ब्लॉग झालाय तो, म्हणजे एडिट करून तो 35 मिनिटाचा ब्लॉग झालाय. तर मी एडिट बिडिट केलं, नंतरला तो ब्लॉग म्हणजे असं ब्लॅक स्क्रीनच नाही येत आहे पुढे. थांबा मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो माझी. तर ही माझी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे आणि मी तुम्हाला दाखवतो थांबा गॅलरीमध्ये काय काय म्हणजे काय होतं ते दाखवतो. यूट्यूब खोलते तर फोटोजमध्ये गेलो आणि हा जो व्हिडिओ आहे हा आता बनवला आहे. हा व्हिडिओ मी एडिट केलेला आहे आणि हा बघा कसा लोडिंग खातो आहे. तुम्हाला मी कॅपकटवरती दाखवतो कसं एडिट केलं आहे तो. हा बघा कॅपकटवरती 6 GB व्हिडिओ आहे मी आणि फुल एडिट केलं आहे. हा बघा तरी तिकडे प्रॉब्लेम दाखवतो आहे. तो व्हिडिओ असा ब्लॅकआउट होतो आहे, काय माहिती का. इथून तर प्रॉपर एक्सपोर्ट होतो आहे, पण तिथं गॅलरीत गेल्यावरती काय माहिती काय होतं आहे. यूट्यूबला पण नाही होत आहे तो शो व्हिडिओ अपलोड करताना. तर आता प्रॉब्लेमचं काय करू मला काहीच कळत नाही. हा व्हिडिओ मी डिलीट करून टाकेल आणि उद्यापासून परत शॉर्ट्स टाकेन. काय आता एवढी मेहनत वाया गेली माझी. तर या प्रॉब्लेमवरती मी काय करू मला कळत नाही. व्हिडिओ बनवणं सोडून टाकू की एडिट नको करू आणि डायरेक्ट टाकत जाऊ. डायरेक्ट टाकले तर 2-2, 3-3 तासाचे व्हिडिओ कोण असे म्हणजे कोण एवढा टाप बघेल माझे व्हिडिओ. त्याच्यावर तुम्ही सांगा मला पर्याय काय करू ते. मला काय सुचत नाही, कारण की त्या दिवशी पण एक मी एडिट केला व्हिडिओ तर त्यावर पण असंच दाखवतंय. मोबाईलात प्रॉब्लेम आहे, ॲपमध्ये प्रॉब्लेम आहे की माहिती नाही, मला काहीच कळत नाही. तुम्ही सांगा मला काय करायचं ते. छोटे छोटे व्हिडिओ आहेत ना, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट किंवा जास्तीत जास्त 5 मिनिट, तर ते व्हिडिओ एडिट होत आहेत ते बरोबर येतात यूट्यूबवरती. पण असं काही मोठे ब्लॉग टाकायला गेलो तर नाही होत आहे. आता काय मला सुचत नाही काय करू ते आणि वैतागून गेलो आहे मी. एडिट बिडिट नाही करणार आता मी व्हिडिओ कोणतेच. बघू आता शॉर्ट्स टाकत जाईन रेग्युलरली.